ही जीवनगाथा त्या महान व्यक्तीची आहे ज्यांच्या स्मरणार्थ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे. संसार गावा नलनी भलोका प्राणाय कारुण्य घन घनात्वम्. संसार गावा नलनी भलोका प्राणाय कारुण्य घन घनात्वम्. प्राप्तस्य कल्याण गुणनवस्य वन्दे गुरो श्री चरणारविन्दम्. 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 मागील भागात आपण पाहिलं लॉस एंजलिस येथे नवीन मंदिराची स्थापना, संकीर्तनाची लहर आणि भक्तिवेदांत स्वामींच्या ग्रंथाचं प्रकाशन. आणि आता पुढे अभयचरण भाग 37, जुहूचा घटनाक्रम 1, श्रील प्रभुपाद आणि भक्तांचा संघर्ष. स्वामीजी, तुम्ही अजून इथे थांबायला हवं. आपल्या संकीर्तन दलाला अजून सुरतच्या आजूबाजूच्या गावांमध्ये प्रचार करायचा आहे. आपण आम्हाला इथं आश्रय दिला हा आपला मोठेपणा आहे. आपण आमच्यासाठी सगळ्या सोयी केल्यात. हा, इतक्या अडचणी असूनही तुम्ही आमची मदत केलीत, आम्हाला सर्व काही भरभरून दिलं. हेच तर वैष्णव संस्कार आहेत. तुम्ही माझ्या शिष्यांचीही उत्तम काळजी घेतलीत. त्यांना तर इथल्या चालीरीतीही माहीत नाहीत. मग काय झालं स्वामीजी? तुम्ही खूप चांगलं काम केलं आहे. ते सारेच महान आत्मे आहेत आणि तुम्ही त्यांना श्रीकृष्णांच्या चरणकमळांशी आणले आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण. जय श्रील प्रभुपाद. हरे कृष्ण. आध्यात्मिक आनंदाची अनुभूती होत आहे ना? होय श्रील प्रभुपाद, सगळीकडे आमचं छान स्वागत होतंय. इथले लोक खूप चांगले आहेत श्रील प्रभुपाद. हो. म्हणून तर श्रीकृष्ण आणि त्यांचे सर्व अवतार इथे भारतात अवतारित होण्याचा निश्चय करतात. न्यूयॉर्कमध्ये नाही,
आणि आता तुम्ही सगळे भारतीयांना कृष्ण भावनेच्या महानतेची जाणीव करून देताय. मी हे पाहिलंय, साधारणतः भारतीय लोक पाश्चिमात्य गोष्टींची नक्कल करतात, पण जेव्हा ते तुमच्यासारख्या पाश्चिमात्य तरुणांना भारतीय संस्कृतीचा स्वीकार करताना बघतील तेव्हा त्यांच्याही लक्षात येईल. माझ्या मनात एक मोठी योजना आहे. भारतातील सर्व मोठ्या शहरांमध्ये मला आपली प्रचार केंद्र सुरू करायची आहेत. आधी मुंबई, नंतर कलकत्ता, दिल्ली आणि मग इतर शहरांमध्ये. उद्या आपण मुंबईला जाणार आहोत. पुढच्या वर्षी मला मलेशियालाही जावं लागेल. तेव्हा तमाल कृष्ण आणि श्यामसुंदर, तुम्ही दोघांनी मुंबईतच राहून मंदिराचं काम पाहावं. बोला, तुमचं काय मत आहे? हो, का नाही? हो, आपले आजीवन सदस्य श्री सेक्सरिया सांगत होते की वॉर्डन रोडवर समुद्रकिनारी एक खूपच छान घर आहे. तेथे राहून आम्ही एखादी योग्य जागा शोधू शकतो. होय, तेच योग्य होईल. चला, ट्रक आलाय खाली. चला लवकर, चला. हो हो हो, चला. हा, सांभाळून घ्या. द्या, मी सही करतो. सावकाश ठेवा. हळू सांभाळून उतरवा. सावकाश. हा, सावकाश. हो, इथेच. हो, इथेच ठेवा. तुम्हाला या पेट्या आत नेता येणार नाहीत. पण मेहताजी, यात जयपूरहून आणलेले विग्रह आहेत. आधी खाली ठेवा. उघडा त्या पेट्या. हे इथे असं उघडता येणार नाही. पण झालंय काय? आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. हो, कीर्तनाबद्दल ना? पण आम्ही काळजी घेतोय. तुम्ही इतका वेळ जप कसा करू शकता? नक्कीच तुम्ही नशा करत असाल. हा, पूर्वी करत होतो, पण कृष्ण भावनेत आल्यापासून आम्ही हे सगळं सोडलंय. नाही, मला काही माहित नाही. मला उघडून दाखवल्याशिवाय या पेट्यावर जाणार नाहीत. बरं, ठीक आहे, मी दाखवतो. जय जय श्री राधा रास जय बिहारी की जय. श्री राधा रास बिहारी. बिहारी की जय. जय जय श्री राधा रास ठीक आहे, बिहारी घेऊन जा. की जय. किती सुंदर आहेत. प्रभुपाद, हीच ती जागा ज्याविषयी नायरजी सांगत होते. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद, ही जागा मुंबईपासून खूप दूर आहे. जाण्या येण्याच्या सोयी नाहीत. मी एका व्यक्तीला प्रचारानिमित्त भेटायला रेल्वेने गेलो तर 1 तास उशीर झाला. इथे अस्वच्छता आणि गर्दी पण खूप आहे. मला ठाऊक आहे. मी इथं येऊन गेलोय. अमेरिकेला जाण्यापूर्वी सिंधिया कॉलनीत राहायचो.
तेव्हा अधूनमधून श्रीमती सुमती मोरारजी आणि त्यांच्या पाहुण्यांसाठी भागवत पठण करायला इथे यायचो. ते पहा, ते त्यांचं घर. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे कृष्ण हरे राम कृष्ण कृष्ण हरे हरे राम श्रील प्रभुपाद, इथे सर्व घरांमध्ये लोक राहतात आणि इथल्या भाडेकरूंना कायमस्वरूपी इथे राहण्याचा अधिकार मिळालाय. आपण ही जागा विकत जरी घेतली तरी इथे मंदिर नाही बनवता येणार. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. घरी परतताना मी याच जागेवरून जात असे हरे कृष्ण कृष्ण आणि नेहमी हाच विचार करत असे हरे राम की मंदिरासाठी ही जागा सर्वोत्कृष्ट आहे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण कृष्ण. ही सगळी भगवंतांची लीला आहे. हे घ्या. घ्या, हा प्रसाद ग्रहण करा. श्री श्री राधा रास बिहारीजींचा आमच्या मंदिरातून आणलाय. हरे कृष्ण हरे कृष्ण. हे आत ठेव, आम्ही नंतर खातो. वाह, ही फुलं अजूनही ताजी आहेत. तुमचं घर तर खूप सुंदर आहे. हो होय, तर इथे जुहूला राहणं आमचं भाग्यच आहे. जुहू तर मलाही खूप आवडतं आणि तुम्ही विकत असलेली जागाही खूप छान आहे. परंतु स्पष्ट सांगायचं तर आमच्याकडे एवढे पैसे नाहीत. माझ्या शिष्यांनी आणि मी आमचं आयुष्य समर्पित केलं आहे कृष्ण भावनामृताच्या प्रचार प्रसारासाठी. आमच्याकडे जो काही थोडाफार पैसा आहे तो पुस्तकांच्या विक्रीतूनच येतो. हो, मी तुमची पुस्तकं बघितलेली आहेत. तुमच्या शिष्याने दाखवली होती. मीही तुमच्या संस्थेचा आजीवन सदस्य बनू इच्छितो. अच्छा, आम्हाला आनंदच होईल जर आमच्या जागेवर मंदिर उभं राहिलं तर. हो, आम्हाला इथे एक खूप सुंदर मंदिर उभारायचं आहे. असं मंदिर जे भारतीयांबरोबरच विदेशी लोकांनाही आकर्षित करेल. तिथे अतिथीगृह, उपहारगृह, शाळा आणि संपूर्ण आध्यात्मिक समुदाय असेल. तुम्ही या जागेसाठी किती किंमत देऊ शकाल? 2 लाख रुपये तर आम्ही कॅश देऊ. उर्वरित रक्कम? नंतर 14 लाख रुपये आणखी देऊ. पण या जागेची किंमत तर खूप जास्ती आहे. अगं, हे साधे ग्राहक नाही आहेत. ते प्रचारक आहेत. भक्तीचा प्रचार करतात. होय, ही जागा पूर्णपणे भगवंतांच्या कामासाठीच वापरली जाईल. आणि उरलेले पैसे आम्ही हप्त्याने देऊ. 50,000 रुपये तर आम्ही लगेच देऊ शकतो आणि आणखी 50,000 देऊ 2 आठवड्यांनी. ठीक आहे, पण मला दुसरा हप्ता मिळाल्यानंतरच तुम्ही त्या जागेत राहायला जाऊ शकता. हां, हे ठीक आहे. मग जेव्हा आम्ही उरलेले 1 लाख रुपये देऊ तेव्हा तुम्ही आम्हाला जागेची कागदपत्र द्या. हो, जरूर देईन. जसं माझी पत्नी म्हणाली की ही रक्कम आमच्या जागेच्या किमतीपेक्षा खूप कमी आहे, पण तुम्ही चांगल्या कामासाठी याचा उपयोग करणार आहात म्हणून आम्ही जागा विकायला तयार आहोत. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे हरे कृष्ण. कृष्ण. माझे पायमोजे ठेवायला विसरू नकोस. हो प्रभुपाद. श्रील प्रभुपाद, तुम्ही आता जाताय, इकडे आंब्याचा सीझन संपून जाईल. रशियाच्या थंडीत प्रचार करणं
आंब्यांपेक्षा गोड असेल. मी ऐकलंय की तिथे खायला काहीच मिळत नाही. श्रीकृष्णांची तशी इच्छा असेल तर आम्ही उपवास करू. काय म्हणतो श्यामसुंदर? मला पूर्ण विश्वास आहे की श्रीकृष्ण आपली पूर्ण काळजी घेतात. तर उरलेले 1,00,000 रुपये श्री नायर यांना दिलेत ना? होय प्रभुपाद, कालच दुसरा हप्ता दिला आहे. फारच छान. मग आता आपण जुहूच्या जागेत जाऊ शकतो. म्हणजे आपण ही जागा रिकामी करून जुहूला जाऊ शकतो. हो, जाऊ शकतो, पण तिथे कुठलीच सोय नाहीये. मग तिथं काही तंबू ठोका, चटया मागवा आणि ताडपत्रीच्या झोपड्या बनवा. प्रभुपाद, आम्ही पाश्चिमात्य लोक आहोत. आम्हाला निदान पाण्याची सोय आणि राहण्यालायक स्वच्छ जागा तरी हवी. आम्ही तिथे नीट सोय करून 6 महिन्यांनी गेलो तर? का तुम्हाला शुद्धीकरण नकोय का? प्रभुपाद, नक्कीच. आम्ही भक्त कसेही राहू, पण श्री श्री राधा रासबिहारी यांच्या सेवेचं काय? तिथे आम्हाला त्यांची नीट सेवाही करता येणार नाही. तुम्ही फक्त सेवा करा. भगवंतांना सगळं माहिती आहे. मी रशियातून परतल्यानंतर नवीन मंदिराचा भूमिपूजन समारंभ आयोजित करेन आणि एकदा त्या जागी अर्चा विग्रहांना स्थापित केल्यानंतर त्यांना तिथून हलवणं योग्य होणार नाही. आणि सेवेसाठी तर तिकडे राहावंच लागेल ना. ठीक आहे. आम्ही असंच करू, हो ना गिरिराज? हो. नायर साहेब, अडचण ही आहे की चार्टर्ड इन्व्हेस्टमेंट कंपनीला जुहूच्या जमिनीसाठी दिलेली रक्कम परत हवी आहे. तुम्ही ती रक्कम परत देईपर्यंत ते शांत बसणार नाही. तुम्ही हे प्रकरण संपू शकत नाही का? तेच तेच किती वेळा सांगाल? तुम्ही त्यांचे पैसे अडवून स्वतः हे संकट ओढवून घेतलंय. तुम्ही तुमच्या बाजूने बेकायदेशीरपणे व्यवहार रद्द केलाय आणि त्यांचे पैसेही दिले नाहीत. मग काय करतील ते? आता त्यांनी तुमच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. तुम्ही काही करून त्यांना ही केस जिंकू देऊ नका. पण हे मी कसं करणार? चार्टर इन्व्हेस्टमेंटशी केलेल्या करारात लिहिलंय की त्यांना या जागेचं विभाजन करण्याची सरकारी परवानगी घेतल्याशिवाय ती जागा वापरता येणार नाही. तुम्ही असं काही करा की त्यांना ती परवानगीच मिळणार नाही. ठीक आहे, बघतो मी. हे कृष्ण, जुहूच्या हरे कृष्ण भूमीवर तुम्ही स्वामी बनून सदा सदासाठी स्थापित व्हा. म्हणजे कोणीही तुम्हाला तिथून हलवू शकणार नाही आणि आम्ही तुमच्यासाठी भव्य सुंदर मंदिर उभारू शकू.
जय श्री राधा रास बिहारी. या सांभाळ. हो. आराम. सांभाळ. पुढे सांभाळ. हां इथे ठेव. सांभाळ. एकदम जरा सांभाळून. हां हां जरा आरामात आरामात. हां हां सांभाळ सांभाळ. हां आरामात आरामात. हां ठीक आहे. हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण. अरे ही खिडकी बंद ठेव, जोरात हवा येते. अरे खिडकी बंद केली तर जीव पण गुदमरेल. माझी पुस्तकं ओली होतील. तुला ताजी हवा हवी असेल तर दार उघड. तू आधी ती खिडकी उघड. हरी बोल, सगळे शांत व्हा. अरे ऐका रे, बाथरूम मध्ये पुन्हा पाणी तुंबलंय. तू फक्त इथे उभा राहा. मी ते दुरुस्त करतो. ओह उंदीर कुठून आला? कृष्ण, अरे हा उंदीर कुठून आला? आम्ही श्री श्री राधाकृष्णांचं एक सुंदर मंदिर बांधण्यासाठी मुंबई महानगराची निवड केली आहे. मुंबई हे भारतातलं सर्वोत्कृष्ट शहर आहे. इथल्या लोकांचाही अध्यात्माकडे कल आहे आणि ते संपन्नही आहेत. म्हणून मी मुंबईतील समस्त नागरिकांना, विशेषतः जे आमचे सदस्य आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी यात सहभाग घेऊन हे कार्य यशस्वी करावं. आमचं हे आंदोलन भगवद्गीतेवर आधारित आहे. ही काही नवीन गोष्ट नाहीये. भगवद्गीता जशी आहे तशी समजून घ्या आणि आपलं जीवन यशस्वी करा. या संदेशाचा जगभर प्रसार करा. जगभरात या ज्ञानाअभावी लोक दुःख भोगत आहेत. आपल्या सर्वांना हा मनुष्य जन्म भगवंतांना जाणून घेण्यासाठी मिळाला आहे आणि हे मंदिर या ज्ञानाचं केंद्र असेल. या कार्यात सहभागी होऊन आपलं जीवन सार्थक करा. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. श्रीकृष्ण आपली सगळ्यांची इच्छा पूर्ण करो. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. हे गिरिराज दास ब्रह्मचारी आहेत. हरे कृष्ण. तुम्ही यांना ओळखता? हे एक दिवस आमच्या घरी आले होते, पण आमची नीट ओळख नाही झाली. हो का? गिरिराजजी आजीवन सदस्य बनवण्यासाठी खूप योगदान देत आहेत. यांचे वडील अमेरिकेत मोठे श्रीमंत वकील आहेत. त्यांनी गिरिराजला सांगितलं होतं, मी तुला $10,00,000 देतो, पण कृष्ण भावनामृत आंदोलनापासून दूर राहा. पण यांनी स्पष्ट नकार दिला. ओह हे दृढ निश्चयी आहे. मी तर एक गरीब माणूस आहे. ना त्यांच्या देशासारख्या सर्व सोयी देऊ शकतो, ज्या सुखसुविधांची त्यांना सवय आहे. तरीही ते माझ्या सोबत आहेत, कारण त्यांना समजलं आहे की कृष्ण भावनामृत हेच जीवनाचं सार आहे. आणि हे श्रीमान आचार्य म्हणतायत की जेव्हा मी हरे कृष्ण लँडमध्ये असेन तेव्हा मी त्यांचाच पाहुणचार घ्यावा. तुम्हीही यांची चांगली काळजी घ्या. नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. हे आमचं सौभाग्यच आहे. हे आमचे आणखी एक शिष्य हंस, हे हॉलंडहून आले हरे आहेत कृष्ण. हरे कृष्ण. आणि वास्तुविशारद आहेत. मी त्यांना विनंती केली की त्यांनी इथल्या मंदिराचा आणि अतिथीगृहाचा आराखडा तयार करावा. वाह, हे खूप चांगलं होईल. श्रील प्रभुपाद, आम्ही आता निघतो. मुलाला घ्यायला शाळेत जायचं आहे. ठीक आहे, हा प्रसाद घ्या. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
तर उद्या मी ऑस्ट्रेलियासाठी निघणार आहे. तिथून जपानला जाईल आणि नंतर अमेरिका. तुम्ही इथे सांभाळून घ्याल ना? हो श्रील प्रभुपाद. उत्तम व्यवस्थापन म्हणजे काम पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न करणं. तुम्हाला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी 64 लाख रुपयांची व्यवस्था करावी लागेल. 64 लाख रुपये? हो. पण आपण हे कसं करणार श्रील प्रभुपाद? आपण नाही करू शकत, पण श्रीकृष्ण करू शकतात. सगळं त्यांच्यावर सोडा. जगात पैशांची कमी नाही. आपल्याला आपली बुद्धी वापरून ते पैसे श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक सेवेत आणायचे आहेत. मुंबईत बरेच श्रीमंत आणि प्रभावशाली लोक आहेत जे अतिथीगृहाची खोली विकत घेऊ शकतात. वर्षातून काही दिवस ते ही खोली वापरू शकतात. आधी तुम्ही या योजनेवर काम करा, नंतर पुढे अजून मार्ग काढू. ठीक? हंस, श्रील प्रभुपाद. श्रीकृष्णांनी तुम्हाला इथं त्यांच्या मंदिराचा आराखडा करण्यासाठी पाठवलंय. तुम्ही हे काम मन लावून करा. घाबरायचं काही कारण नाही. हां, हे बघा. मला असं वाटतं की हे असं मंदिर असावं. किती मोठं श्रील प्रभुपाद? या कागदावर तुम्ही आराखडा बनवा. चला, मी तुम्हाला तुमच्या कामाची जागा दाखवतो. ठीक आहे. हरे कृष्ण. जय श्रील प्रभुपाद. हे आहेत हंस, हॉलंडहून आलेले वास्तुविशारद. हरे कृष्ण लँडवरील मंदिरासाठी आराखडा बनवणार आहेत. हे प्रद्युम्न आहे, हरे कृष्ण. संस्कृतचे पंडित आहेत. आणि हे श्यामसुंदर, हरे कृष्ण. माझे सचिव. आता तुम्ही इथे बसून काम करू शकता. मग गिरिराजजी, माझे सहाय्यक गुप्ता कसे वाटले? हो, हरे कृष्ण लँडबाबत त्यांची खूप मदत झाली. तो चांगला माणूस आहे. हो. ते खूप चांगले आहेत. त्यांनी आम्हाला मजूर आणून दिले, त्यामुळे तिथली स्वच्छता झाली आणि तिथे मोठा कार्यक्रम होऊ शकला. हो, मला पण तिथे यायचं होतं, पण वेळ नाही मिळाला. पण माझी पत्नी तिथे गेली होती. तिला तो कार्यक्रम खूप आवडला. मी तर हे बघून आश्चर्यचकित झाले की तुम्ही विग्रह सेवा आणि पूजा किती छान प्रकारे हो हो, करता. सगळ्यांना श्री श्री राधा रासबिहारीचा सुंदर शृंगार बघून खूप आनंद झाला. आकाशगंगा अपार्टमेंट मधल्या मंदिरापेक्षाही जास्त सुंदर दिसत होते. आता त्यांना हक्काची जागा मिळाल्याने ते जास्तच तेजस्वी दिसत आहेत. हो, खरंय, हे खरंय. कार्यक्रमाला मुंबईत इतर ठिकाणी जेवढी गर्दी होते तेवढी गर्दी नव्हती. तरी 500 लोक जमले असावेत. पण श्रील प्रभुपाद समाधानी होते. ही तर सुरुवातच आहे. त्यांनी त्या दिवशी शेकडो लोकांना प्रसाद दिला. हो, पंचद्रविडकडे दान म्हणून मिळालेला 5 टन डाळ, तांदूळ आणि पीठ होते. त्यातून भक्त रोजच खिचडी प्रसाद तयार करून सगळ्यांना देतात. वा वा, खूपच छान, खूपच छान. तुम्ही त्या दिवशी प्रसाद घेतलात का? नाही, मला श्रील प्रभुपादांच्या हातून प्रसाद घ्यायचा होता. ते भगवंताच्या थाळीतला हलवा प्रसाद वाटत होते, पण त्यांच्या भोवती खूपच गर्दी होती. हो, असं नेहमीच होत असतं. मोठमोठे उद्योगपती आणि त्यांच्या पत्नींनाही श्रील प्रभुपादांच्या हातूनच महाप्रसाद घ्यायचा असतो. तर नायर साहेब, बोला. आपल्या करारपत्राप्रमाणे आम्ही तुम्हाला 2 लाखांची रक्कम सुपूर्द केली आहे आणि आता तुम्ही जागेची कागदपत्र आम्हाला देऊ शकता. त्यासाठी श्रील प्रभुपादांनी मला पाठवलंय. ठीक आहे, ठीक आहे. पण मला आधी सांगा की करारानुसार दरवर्षी तुम्ही मला 2 लाख रुपये द्यायला सक्षम आहात का? मला तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल सविस्तर सांगा, कारण मला नाही वाटत तुम्ही इतके पैसे दरवर्षी देऊ शकाल. हो हो, तर आम्ही पैसे देऊ शकतो. मी तुम्हाला आमचे ऑडिट रिपोर्ट्स दाखवू शकतो. शिवाय आमचे कितीतरी आजीवन सदस्य आहेत जे आम्हाला मदत करतील. आम्ही तुम्हाला प्रत्येक वर्षी 2 लाख रुपये नियमितपणे देऊ शकतो. तुम्ही त्याची काळजी करू नका. ठीक आहे, मला तुमचे ऑडिट रिपोर्ट्स दाखवा आणि पुढचे 2 लाख रुपये देण्याची व्यवस्था करा. ठीक आहे?
पण नायर साहेब, जागेची कागदपत्र? नाही, ते तुम्हाला मिळतील. मी सांगितलेल्या गोष्टी पूर्ण करा, तुम्हाला कागदपत्र नक्की मिळतील. तुम्ही जोपर्यंत तुमच्या आर्थिक स्थितीचा खुलासा करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला कागदपत्र कशी देणार? हे बरोबर नाही. आणि बरं, काळजी करू नका, काळजी करू नका. तुम्ही आधी तुमचं काम करा, मग मी माझं काम करतो, ठीक आहे? काळजी करू नका.